मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वेचा शुभारंभ 5 दिवसांच्या सहलीत राज्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणांना भेटी देता येणार। तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा आज 352वा शिवराज्याभिषेक सोहळा राज्यभरात उत्साह। नागपुरातही पालखी सोहळ्याचं आयोजन। शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकाच मंचावर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मधील कार्यक्रमाला उपस्थित राहणार। कार्यक्रमात ऊस उत्पादकतेसाठी AI वर चर्चासत्र। चंद्रहार पाटील आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। ठाण्यात 5000 कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर 17 मागण्यांसाठी बच्चू कडूंचं दुसऱ्या दिवशीही अन्नत्याग आंदोलन। जीव गेला तरी मागे हटणार नाही, बच्चू कडूंची भूमिका। मी कधीही नापास होऊ शकत नाही, आजही मला उद्धव ठाकरेंचे फोन येतात। संजय राठोडांचा खळबळजनक दावा। सरकारनं मांडलेल्या प्रगती पुस्तकात नापास सांगितल्यानं राठोड नाराज असल्याचं स्पष्ट। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांच्या एका लग्न समारंभात भेटी। सुनील प्रभू आणि नितीन सरदेसाईंची भेट। बाळा नांदगावकर आणि विशाखा राऊत यांचीही उपस्थिती। जोरात हात मिळवूया, नेत्यांमध्ये संवाद। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी माझे अनेक वर्षांपासून प्रयत्न, मात्र यावेळेस दोघंही सकारात्मक आहेत असं वाटतंय। राज आणि उद्धव ठाकरेंचे मामा चंद्रकांत वैद्य यांची प्रतिक्रिया। भाजप महाराष्ट्र गिळायला निघाला, बदल घडवला पाहिजे। महाराष्ट्र हितासाठी लढणारे पक्ष एकत्र येणं गरजेचं। मनसेसोबतच्या युतीवर आदित्य ठाकरेंचं सूचक वक्तव्य। सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय। कार्यकर्ता मेळाव्यातून नितेश राणेंचा शिंदेंच्या शिवसेनेला इशारा। धाराशिव डीपीडीसीतील कामांच्या स्थगितीवर बोलताना राणेंचा घणाघात। आमदार निलेश राणेंकडून भाऊ नितेश राणेंना दिलेल्या सल्ल्याची पोस्ट डिलीट। आपण महायुतीत आहोत, नितेश राणेंनी जपून बोलावं। शिवसेनेला दिलेल्या इशाऱ्यानंतर निलेश राणेंनी दिला होता सल्ला। राहुल गांधींच्या लेखाला मुख्यमंत्री फडणवीसांचं लेखानं उत्तर। जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात। महाराष्ट्र निवडणुकीत फिक्सिंग झाल्याच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर। चंद्रपूरमधील बल्लारपूर जवळच्या टोलनाक्यावर हिट अँड रनची घटना। मुजोर पिकअप चालकानं टोलनाक्यावरील कर्मचाऱ्याला चिरडलं। फरार चालकाचा पोलिसांकडून शोध सुरू। पुण्याच्या हिंजवडीत मुसळधार पावसामुळे IT पार्कला वॉटर पार्कचं स्वरूप। साचलेल्या पाण्यातून बस वाट काढतानाचा व्हिडिओ व्हायरल। पाण्याचा निचरा होण्यासाठी नियोजन नसल्याचा आरोप। राज्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। ओढ्यावरील रस्ते जलमय। नागरिकांचा जीव धोक्यात घालून प्रवास। तर काही ठिकाणी घराचे आणि शाळेचे पत्रे उडाल्याच्या घटना। 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान यंदा साताऱ्याला। मराठी साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फाउंडेशनकडे जबाबदारी। तब्बल 32 वर्षांनी मिळाला मान। महाराष्ट्रात 77 नव्या कोरोना रुग्णांची नोंद। पुण्यात सर्वाधिक 39, मुंबईत 25 बाधित रुग्ण। तर राज्यातील सक्रिय रुग्णांचा आकडा 607 वर। एसटीच्या ताफ्यात 1569 नव्या गाड्या। एसटी महामंडळाच्या ताफ्यातील सर्व जुन्या बस स्क्रॅप केल्या जाणार। 22 वर्षीय कार्लोस अल्काराज सलग दुसऱ्यांदा फ्रेंच ओपन स्पर्धेचा विजेता। अंतिम सामन्यात इटलीच्या यानिक सिन्नरचा पराभव। फ्रेंच ओपनचं एकेरीत विजेतेपद राखणारा अल्काराज तिसरा पुरुष टेनिसपटू। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।